नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अबीर आणि ओवीला किडनॅप करण्याचा प्लॅन या राजकुमारने आखलेला आहे, पण विठुराया त्यांच्या मदतीला धावून येणार आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांचा जीव वाचवणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आणखी काही गोष्टी घडणार आहेत ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, ती म्हणजेच की इकडे मोनिकाने आता डबल गेम खेळायला सुरुवात केलेली आहे। कारण मोनिकाला भैरवीकडून जाणून घ्यायचंय की खंड्याने मरताना काय सांगितलंय, म्हणून मोनिकाने इकडे येऊन भैरवीला सांगितलेलं आहे की तुम्ही जे इंजेक्शन सारंगला देणार होता त्याचं टेस्ट केलेले आहे आणि त्याचे रिपोर्ट हे सावलीकडे आहेत। आता मात्र भैरवीच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये भैरवीची वाट लागू लागलेली आहे। भैरवी कशा पद्धतीने तिच्या पुढे सत्य आणेल किंवा काय होईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मोनिका भैरवीकडे आलेली असते आणि भैरवी तिला म्हणत असते काय झालं, तेव्हा मोनिका म्हणते की मला एक कळत नाहीये की हे सगळं जे काय आहे हे सावलीनं केलं, हे तर मी तुम्हाला सांगितलंय, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? कारण सावलीनं जेव्हा हे सगळं करण्याचं ठरवलं तेव्हा मोनिकाला आता भैरवी म्हणत असते एवढं तर तुला माहिती आहे ना सावलीनं केलं, मग तू त्याच वेळेस का सांगितलं नाहीये मला? तुला माहित होतं ना हे सगळं करणारी सावली आहे किंवा सावली ते इंजेक्शन बदलतीये, मग तू तेव्हाच का सांगितलं नाही? तेव्हा मोनिका म्हणते म्हणजे मी काय करायचं होतं, हे सगळं जर मी तुम्हाला सांगितलं असतं आणि या सगळ्याचे परिणाम मला भोगायला लागले असते ना, त्या सावलीने कांगावा केला असता आणि तेव्हाच तुमची वाट लागली असते, असं म्हणत मोनिकाने आता परिस्थिती सांभाळून घ्यायचा प्रयत्न केलेला असतो। इकडे अबीर आणि ओवी दोघेही रडत असतात। ते म्हणत असतात की नाही, अबीर म्हणत असतो की माझ्यामुळेच झालंय, मी सुपर हिरोला चल म्हणलं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे असं अबीर सांगत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे ओवी म्हणत असते मग काय करायचं अबीर, तू स्वतःला असं म्हणून घेऊ नको ना, कारण याच्यामध्ये तुझा दोष नाहीये, मी सुद्धा बाबाला सांगितलं होतं की माझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला ये। इकडे मोनिका आणि त्याचबरोबर भैरवी यांच्या दोघींमध्ये चांगलाच तुफान राडा झालेला असतो आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात। आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं होऊनही आता मोनिका म्हणत असते मी जर तेव्हा तुम्हाला सांगितलं असतं तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगायला लागले असते। आणि त्याच वेळी भैरवी म्हणते म्हणजे तुला म्हणायचंय काय? त्यावरती मोनिकाचं असं म्हणणं असतं की मी काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलेलंच आहे। आता ते सर्टिफिकेट जे आहे ते जे रिपोर्ट आलेले आहेत ते सावलीकडे आहेत, पण मला एक कळत नाहीये त्या इंजेक्शनच्या बाबत तुम्ही एवढ्या कॉन्फिडंट कशा होत्या? तुम्हाला कसं कळलं होतं की असं काहीतरी होणार आहे आणि राडा होणार आहे? तुम्ही का नक्की त्या बाबतीत हे होता? असं म्हणत आता मोनिका तिला विचारत असते म्हणजे तुम्ही याच्या आधी कोणाला इंजेक्शन दिलं होतं? खंड्याला दिलं होतं ते इंजेक्शन? असं म्हणत तिचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याच वेळेस इकडे मार्क सुद्धा तिथं असतो आणि मार्क मात्र बोलत असतो। तेव्हा इकडे मोनिका म्हणते की मला कळत नाहीये आणि मग ती म्हणते मी तुझ्या नवऱ्यालाही बोलत नाही आणि तू कोण आहे, तू कोण माझ्या समोर बोलणारी? तुझा नवराही तोंड उघडत नाहीये माझ्या समोर, एवढं लक्षात असू दे। इकडे अबीर आणि ओवी दोघंही विचार करू लागतात। दोघांच्याही मनात विचार चालू झालेले असतात की आपण जायचं का, आपण जायचं पंढरपूरला विठुरायाच्या मदतीला, म्हणजे विठुरायाकडे आपण जायचं, विठुरायाची मदत घ्यायची आणि तुझ्या बाबाला आपण बरं करायचं। मग आपल्याला कोण घेऊन जाणार, आपण कसे जाणार तिकडे, असे प्रश्न मुलांना पडलेले असतात। त्याच वेळी ओवी विचार करत असते आणि मग मात्र इकडे ओवी म्हणते की आपण चालत जायचं का, कारण यांच्याकडे तर पैसे नाहीयेत, बबलू काकाला सांगायचं का? तर नाही, आपण कोणालाच सांगायचं नाहीये। जर घरात कोणाला आपण सांगितलं तर घरात सगळ्यांना कळल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। इकडे सावली आता नर्सच्या तिथे असते तेव्हा नर्स सावलीला म्हणत असते की मला मॅडम तुमच्याशी बोलायचं होतं की तुम्ही यांच्या मिसेस का? तेव्हा सावली म्हणते की नाही नाही, तुम्ही एवढी काळजी घेता, मग एवढं सगळं घडतंय ना म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही यांच्या मिसेस का? त्यावरती ती नर्सला सावली सांगू लागते की नाही, मी यांची मिसेस नाहीये। तेवढ्यातच तिथे अमृता येते आणि त्याच वेळी अबीर आणि ओवीचं ठरलंय की बॅग भरायची आणि आता निघायचं आपण, असं म्हणत दोघंही तयारीला लागलेले असतात। आणि त्याच वेळेस इकडे ओवी म्हणत असते की हो मला आपल्याला जायचंय, आपण आवरायचंय आणि निघायचंय, असं ओवीला सांगत असते। आणि त्याच वेळी
सगळं घडत असतं आणि मग मात्र दोघांनी बॅग भरायची तयारी केलेली असते आणि ओवीने तिच्याकडे असलेली पांडुरंगाची मूर्ती सुद्धा घेतलेली आहे आणि दोघंही निघालेले असतात. इकडे अभिर म्हणत असतो की मी चिठ्ठी लिहितो, म्हणजे चिठ्ठी लिहून ठेवायची आणि जायचं, कारण घरात जर आपण कोणाला सांगितलं तर घरातले जाऊ देणार नाहीत असं वाटत असतं. आणि म्हणून हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र दोघंही तयारीला लागलेले असतात. आता इकडे अमृताला सावली विचारते की मला एक कळत नाहीये की सुशीलाताई कुठे गेलेत, नक्की काय झाले असं सावली विचारू लागते. आणि त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अभिर आणि ओवी बाप्पाचे दर्शन घेतात आणि तिथून निघतच असतात. आणि सुशीलाच्या बाबतीत आता सावलीच्या मनात शंका येऊ लागलेली असते. सावली म्हणत असते असं कसं झालं, या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. म्हणजे इकडे सुशीला असायला हवी होती ना, आणि इकडे अमृता त्याचबरोबर बबलू या सगळ्यांना टेन्शन आले. तिलोत्तमाने तर बबलूला बोलावून घेतलेलं आहे आणि तिलोत्तमा म्हणत असते की काय झालं, लागला का त्या सुशीलाचा फोन, नक्की काय प्रॉब्लेम झालाय, लक्षात येते का बबलू तुझ्या, असं विचारत असते. अरे त्या सावलीला शंका आली तर काय करायचंय, तुझ्या लक्षात येते का, एकतर ती येताना उशीर आली तेव्हा संशय आलेला होता आणि आता ती निघून गेली, तिचा फोनही लागत नाहीये, या सगळ्याचा अर्थ कळतोय का, म्हणजे एखाद्या बाईचा नवरा जर असा मरणाच्या दारात आहे, म्हणजे तो एवढ्या क्रिटिकल कंडिशनला आहे आणि आता सध्या जर हे असं घडत असेल तर काय करायचंय आपण, तुझ्या लक्षात येते का बबलू. बबलू म्हणतोय की मी त्यांना फोन करण्याचा खूप प्रयत्न करतोय पण त्यांचा फोनच लागत नाहीये. आता जी बायको खरी नाहीये ती येत नाहीये, कारण ती खरी नाहीये, जी बायको ती खरी आहे ती आली ना धावत इथं, असं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मोनिका आणि त्याचबरोबर राजकुमार बोलत असतात आणि त्या दोघांचंही बोलणं सुरू झालेलं असतं. आणि नेमकं त्यावेळेस पाहायला मिळतं असं की मोनिका राजकुमारला म्हणत असते की कळतंय का तुला, डोक्याच्या वरनं जातंय का, आता त्या पोराला काही करायचं नाहीये, लक्षात येते का तुझ्या, त्या पोराला जर काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ काय होईल ते, कारण आता तुला एक चांगली संधी आहे. तर तो म्हणतो की ते दोघे जण निघालेले आहेत आणि तो नाचत बागडत असतो, त्याच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ज्या पद्धतीने झालेत ते लक्षात आलेलं असतं. आणि मग मात्र दोघांचंही बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे आता बोलणं सुरू झालेलं आहे. ती समजवत असते की हे राजकुमार बघा, लक्षात घे, कसं आहे माहितीये का, तुझ्या पद्धतीने वागतोयस ना त्याच्यावरनं तुझ्या लक्षात येत नाहीये, पण आता चांगली संधी आहे, कारण तुला त्या पोराचा काटा काढायचा आहे. एकतर सायंटिफिकली कळत नाहीये की ते पोरगा आहे ते सावली आणि सारंगचं आहे का काय आहे ते, कारण आत्ता ज्या गोष्टी घडतायत ना त्या वेगळ्याच आहेत असं म्हणत ते दोघंही बोलत असतात. आणि मग मात्र पाहायला मिळतं की मोनिका म्हणत असते की ज्या पद्धतीने आपण विचार करतोय तो वेगळा चाललेला आहे, आपल्याला थोडा वेगळा विचार करणं गरजेचं आहे असं म्हणत ती राजकुमारला समजवत असते, राजकुमारला सांगत असते. पण राजकुमारच्या डोक्यात मात्र ह्या गोष्टी येत नसतात. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की राजकुमार म्हणतो की नाही, मला त्या पोराला संपून टाकायचंय आणि मी त्याला संपून टाकणार आहे, हा एकच विचार राजकुमारच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्यामुळं मात्र राजकुमारने एकच ठरवलं की काहीही झालं तरीही आत्ता त्या दोघांना संपवायचं, ते दोघं जण निघालेले आहेत तर त्यांचा काटा काढायचा हे त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तर इकडे ओवी आणि अभिर निघालेले असतात, दोघंही जात असतात. रस्त्यात त्यांना एक माणूस भेटतो, कारण पंढरपूरला जायचा रस्ता कुठे आहे हे दोघांना माहीतच नाहीये, कारण दोघांच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की आपण निघायचं आहे, म्हणून दोघंही चाललेले असतात. आणि रस्त्यात मग एक माणूस भेटतो, त्याला ते विचारू लागतात की पंढरपूरला जायचं, ते म्हणतात अरे बाळांनो तुमच्या बरोबर कोणीच नाहीये आणि तुम्ही असे कसे पंढरपूरला जाऊ शकाल, असं तो माणूस बोलतो. तेव्हा मात्र ते म्हणतात अहो ते कसं आहे माहितीये का, आमचं घर आहे ना त्या रस्त्याला, म्हणून आम्हाला जायचंय. तेव्हा ते म्हणतात की तुमच्या सोबत, ओवी सांगते की हे बघा आहे ना आमच्या बरोबर, विठुराय आमचा पाठीराखा आहे आमच्या सोबत, असं ओवी सांगते. तेव्हा ते म्हणतात असं आहे का, बरं, आणि ते मग विठुरायाचं दर्शन घेतात. तर इकडे मोनिका, अमृता आणि त्याचबरोबर बबलू दोघंही फोन लावत असतात, पण फोन काही केला लागत नसतो. आणि मग शेवटी सुशिलाचा फोन लागतो. ते सुशिलाला म्हणू लागतात की काय चाललंय, इथं सारंगची तब्येत अचानक बिघडली आणि तू काय करतेस, तू कुठं गेलीस.
तेव्हा सुशीला मात्र म्हणत असते की अहो मला अचानक गावी यावं लागलेलं आहे, माझ्या बहिणीची तब्येत बिघडली आहे आणि ती खूप क्रिटिकल कंडिशनला आहे, मी लगेच नाही येऊ शकत आहे. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अमृताला आणि आता बबलूला संशय आलाय की आता करायचं काय, सावलीला काय उत्तर द्यायचं आणि हे सगळं कसं मॅनेज करायचं, असे अनेक प्रश्न पडलेले असतात आणि दोघंही त्याच गोष्टींचा विचार करत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळतं की काही गुंड आलेले असतात आणि ते ओवीला घेऊन निघालेले असतात. तेव्हा ओवी ओरडत असते इकडे अबीरला ढकलून दिले. याने काय केलंय की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अबीर तिथे ओरडत असतो आणि इकडे सावली एकदम दचकून जागी होती आणि सावली ओरडते की हे सगळं काय झालंय आणि अबीर करून ओरडते. सावली तर झोपलेली होती, तिला अचानक काय झालं होतं, तिची पण कंडिशन क्रिटिकल होती का, या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात आणि इकडे अबीर मात्र आता ओवीला नेलंय म्हणून रडत असतो. खरं तर या राजकुमारचा प्लॅन काय आहे, कारण त्याला तर आधी माहित होतं की आता सावलीचा मुलगा हा अबीर आहे, पण त्याने अचानक ओवीला का किडनॅप केले, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. आता सावली या सगळ्याला कशा प्रकारे सामोरं जाणार, मुलांना कसं वाचवणार, विठुराया कशी मदत करणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.